वेलकम बॅक टू माय पेज. मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 स्वागत करते. जर तुम्ही अगोदरपासून मला सबस्क्राईब केलेलं असेल तर थँक्यू व्हेरी मच. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच मला पाहिलं असेल तर हॅलो, मी अश्विनी. मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मेकअप, फॅशन आणि ब्लॉग अशा विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला या विषयांमध्ये थोडासा इंटरेस्ट असेल, माझे व्हिडिओज युजफुल वाटत असतील तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईब. त्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला एक छोटीशी बेल आयकॉनही आहे, तीही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि आपण लाईव्ह सेशनही घेत असतो मेकअपचे, त्यामुळे जर तुम्ही ती बेल आयकॉन दाबली तर तुम्हाला लाईव्ह सेशनचंही नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडनं ते मिस होणार नाही. तर 2024 सुरू झालेला आहे. जानेवारी महिन्याचे 8 दिवस ऑलरेडी निघून गेलेले आहेत आणि वर्षाचा पहिला सण आलेला आहे, तो म्हणजे मकर संक्रांती. आणि या मकर संक्रांतीला हा असा मेकअप लुक कसा क्रिएट करायचा याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. टायटल वाचून तुम्हाला समजलेलंच असेल की HD मेकअपसारखं लुक आपण अगदी बजेट फ्रेंडली प्रॉडक्टमध्ये कसं क्रिएट करू शकतो, हा आहे आपला आजचा विषय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हा जो लुक आहे हा कसा क्रिएट करायचा ते तुम्ही शिकू शकता. तर हे जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे मी स्वतः वापरते, त्यामुळे ट्रायल आणि टेस्टेड आहेत. कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे हा, किंवा स्पॉन्सरशिप नाही आहे. जेव्हा किंवा स्पॉन्सर व्हिडिओ असतो तेव्हा मी नेहमी मेन्शन करते की ते प्रॉडक्ट स्पॉन्सर्ड आहेत म्हणून, बट हे मी स्वतःच्या हार्ड अर्न मनीनं विकत घेऊन केलेला व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ज्याला कोणाला मेकअप शिकायचं आहे किंवा बेसिक असं तयार वगैरे व्हायचं आहे कुठल्या इव्हेंटसाठी तर त्यांना माझ्या व्हिडिओची मदत होईल. तर आपण आता जास्त गप्पा न मारता स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. लेट्स गेट स्टार्टेड. मी माझा चेहरा व्यवस्थित पाण्याने फेसवॉशनं धुवून घेतला आहे. त्यानंतर गुलाब पाणी ॲज अ टोनर म्हणून मी यूज केलं आणि आत्ता मी लावते आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझरसाठी मी नेहमी जे मॉइश्चरायझर यूज करते निव्हिया सॉफ्टेच मी यूज केलेलं आहे. व्यवस्थित माझ्या पूर्ण चेहऱ्याला छान लावून घेतलं आहे आणि स्किन हायड्रेट जास्तीत जास्त मला कशी करता येईल याकडे मी लक्ष दिलं आहे. यानंतर ओठांना हायड्रेशन देण्यासाठी मी लिप बाम यूज केलं आहे. तुमच्याकडे जे कोणतंही लिप बाम असेल ते तुम्ही यूज करू शकता. आणि त्यानंतर मी चेहऱ्यावरती डिरेक्टली अप्लाय केलेलं आहे स्किन टिंट. हो, आजकाल बाजारामध्ये ना असे छान सिरमवाले स्किन टिंट येतात, त्यातले त्यात हे मेबलिन फिटमीचं स्किन टिंट मला फार भयंकर आवडतं. मेबलिन फिटमी स्किन टिंट विटॅमिन C वालं हे जे आहे याची शेड आहे 06 नंबर. ते मी असं डिरेक्टली लावून घेतलं आणि एका बफिंग ब्रशनं मी व्यवस्थित पूर्ण चेहऱ्यावरचं जे स्किन टिंट आहे ते व्यवस्थित पसरवून घेतलं. ब्रश तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही हातानंही स्प्रेड करू शकता. तुमच्याकडे जे कुठलंही हायड्रेटिंग फाउंडेशन असेल किंवा असं स्किन टिंट असेल जे एक्झॅक्ट तुमच्या स्किनला मॅच होत असेल त्याचा वापर तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे एक पातळ लेअर तुम्ही लावून घेऊ शकता. स्किन टिंटमध्ये हाच फायदा आहे की जास्त हेवी लुक मिळत नाही तुम्हाला, अगदी स्किनला एक फिनिश मिळतं. छान असं मस्त पूर्ण चेहऱ्यावरती पसरून घेतल्यानंतर मी नेक्स्ट स्टेप केली आहे ती म्हणजे कन्सिलर यूज केलं आहे. कन्सिलर इथे मी फॉरएव्हर 52चं पहिलं जे शेड यूज केली ती थोडी डार्क शेड यूज केली पिगमेंटेशन हाईड करण्यासाठी 006 नंबर. त्यानंतर मी पुन्हा 001 नंबरचं कन्सिलर यूज केलं, सेम फॉरएव्हर 52 कंपनीचंच. सोडा लाईट शेड आहे. कन्सिलिंग आणि हायलायटिंग हे जे पर्पज आहे ते मला एका स्टेपमध्ये करायचं होते म्हणून मी लाईट शेडही ॲट अ टाईम लावून घेतला आणि त्यानंतर एका सुंदर अशा कन्सिलर ब्रशनं हे सगळं व्यवस्थित ब्लेंड. ब्लेंडिंगसाठी ब्रश वापरलेला आहे, पण कंपल्सरी नाही आहे की तुम्ही ब्रशच वापरायचं आहे. तुम्ही हातानेही ब्लेंड करू शकता किंवा ब्लेंडरनेही करू शकता. फक्त ब्लेंडिंग व्यवस्थित होणं आणि अगदी कमी लेअर दिसणं हे गरजेचं आहे. यानंतर ब्लश म्हणून मी अप्लाय केलेली आहे ही प्लमची लिक्विड लिपस्टिक. याऐवजी तुम्ही तुमच्याकडे जी कुठली पिंकिश पीच टोनमध्ये एखादी लिपस्टिक असेल तिचाही वापर करू शकता. लक्षात ठेवा, जेव्हा मी असं सांगते की तुम्ही तुमच्याकडचे प्रॉडक्ट वापरू शकता तर ते तुमच्या शेडला, तुमच्या अंडरटोनला किंवा तुमच्या स्किन टोनला मॅच होणारे असेल तर ते लुक छान क्रिएट करेल. नाही तर असंही कुठलंही प्रॉडक्ट लावलं तर ते तितकंसं छान दिसणार नाही. त्यामुळे तुमचा स्किन टोन, अंडरटोन, तुमचा स्किन टाईप हे सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.
यानंतर मी मेबलिन फिटमीचं कॉम्पॅक्ट यूज केलेलं आहे मेकअप सील करण्यासाठी. सर्वात अगोदर अंडर आय असे एका पिझ्झा पफच्या मदतीनं मी सील करून घेतले आणि मग त्यानंतर तोच सेम पफ हलक्या हाताने मी पूर्ण चेहऱ्यावरती फिरवला. इथे जी मी कॉम्पॅक्ट यूज केलेली आहे ती वॉर्म सँड नावाची आहे मेबलिन फिटमीची. तुम्ही तुमच्या शेडप्रमाणे कॉम्पॅक्ट यूज करू शकता. त्यानंतर मी एका ओल्या टिश्यू पेपरच्या मदतीनं माझ्या आयब्रोज क्लीन करून घेतल्या. जे एक्सेस पावडर किंवा टिंट लागलेलं होतं ते सगळं क्लीन करून घेतलं आणि मग मी स्टार्ट केला आय मेकअप. बेस क्रिएट करण्यासाठी मी फॉरएवर 52चं 01 नंबरचं कन्सिलर यूज केलं. क्वांटिटी खूप कमी ठेवली आणि त्याला व्यवस्थित ब्लेंड करून कॉम्पॅक्टनं सीलही केलं. असा बेस क्रिएट केल्यानंतर जर तुम्ही आय मेकअप केला तर तो छान खुलून येतो. त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरून पहा. आणि मग त्यानंतर मी वेट अँड वाईल्डचं हे आयशॅडो पॅलेट यूज केलं. खूप लो बजेटचं हे आयशॅडो पॅलेट आहे, बट याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत. वॉर्म टोन, पुन्हा शिमर आहे, तर याचा खूप मल्टिपल यूज तुम्ही करू शकता. हा सर्वात आधी मी शेड घेतला आणि ट्रान्झिशन कलर म्हणून मी यूज केला. माझ्या क्रीज लाईनवरती व्यवस्थित त्याला ब्लेंड करून घेतलं आणि मग नंतर थोडेसे डार्कर शेड 2 मिक्स केले आणि त्यांना आउटर कॉर्नर आणि इनर कॉर्नर मी डिफाईन केलं. मला होलो आय मेकअप क्रिएट करायचा होता, त्यामुळे इनर कॉर्नरला आणि आउटर कॉर्नरला डार्क शेड ठेवणं अपेक्षित आहे. तुम्ही जर कुठली दुसरी रंगसंगती वापरली तरीही तुम्हाला सेम अशीच प्रोसेस फॉलो करायची आहे. आणि मग त्यानंतर मी मिडलला जो भाग आपण तसाच ठेवला होता, ज्याच्यावरती डार्क शेड यूज नाही केला, तिथे शिमर अप्लाय केलं. तुम्हाला जर शिमर अप्लाय करायचं नसेल, मॅट लुक हवं असेल, तर तुम्ही ॲज इट इज असंच ठेवू शकता. यानंतर लुक कंप्लीट करण्यासाठी मी एक लोकल आयलायनर लावलेला आहे आणि व्यवस्थित विंग्ड आयलायनर आज मी लावलेला आहे. तुम्हाला जर सिम्पल लायनर लावायचं असेल तर सिम्पल लायनर तुम्ही लावू शकता. अजिबात याच्यामध्ये कुठलंही असं हार्ड रूल नाही आहे की हे असंच लावायला पाहिजे किंवा तसंच लावायला पाहिजे. आणि फायनल टच मी केलेला आहे माझ्या मस्करानं. मस्करा इथे मी फेसेस कॅनडाचा यूज केलेला आहे. त्यानंतर सेम आयशॅडो पॅलेटनं जो ब्राऊन शेड होता त्याचाच वापर मी पावडर कॉन्टोर म्हणून केलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पर्सनल मेकअप करता तेव्हा तुम्ही एखादं पॅलेट मल्टिपल यूजसाठी वापरू शकता. पर्सनलच असं नाही, प्रोफेशनल वेमध्ये सुद्धा तुम्ही एका पॅलेटचे खूप सारे उपयोग करू शकता. फक्त काय, कुठे आणि कसं वापरायचं हे फक्त लक्षात घेणं थोडंसं गरजेचं आहे. यानंतर मला ना ब्लश थोडंसं इंटेन्स करायचं होतं, थोडं जास्त दिसलं पाहिजे अशी माझी इच्छा होती. म्हणून मी माझ्याकडे जे शुगरचं पॅलेट आहे, फेस पॅलेट, त्यातील जो ब्लश शेड आहे त्याचा वापर केलेला आहे ब्लश म्हणून. तुम्हाला जर इंटेन्स करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा ॲज इट इज तुम्ही ठेवू शकता. यानंतर चेहऱ्याच्या हाय पॉईंटवरती हे मेबलिन मास्टर क्रोम जे हायलायटर आहे, जे माझं खूप आवडतं आहे, ते मी लावून घेतलेलं आहे. चेहऱ्याचे हाय पॉईंट म्हणजे तेच चीकबोन, नाकाचा शेंडा, ब्रिज ऑफ द नोज, ओठाच्या वरती, ओठाच्या खाली जे जे पटकन शाईन करावेत, ग्लोई दिसावेत असे आपल्या चेहऱ्याचे भाग असतात, त्यांना चेहऱ्याचे हाय पॉईंट म्हणतात. आणि त्यानंतर थोडंसं हायलायटर मी इनर कॉर्नरला डोळ्यांनाही लावून घेतलेलं आहे. त्याने ना इनर कॉर्नर थोडे ब्राईट दिसायला मदत होते. यानंतर मी यूज केलेलं आहे लिप लायनर, जे स्विस ब्युटीचं लिप लायनर आहे. लिप लाईन व्यवस्थित करून घेतलं आणि मग जी लिपस्टिक मी ॲज ब्लश म्हणून यूज केली होती प्लमची, तीच मी सेंटरला थोडीशी लावली आणि फक्त बोटानं त्यांना स्प्रेड करून घेतलं. आणि अशा प्रकारे जो आपला मेकअप लुक आहे तो पूर्ण झालेला आहे. ऑफ कॅमेरा मी थोड्याशा लॅश पण लावून घेतल्या, कारण आज एवढा छान मेकअप केलेलाच आहे तर म्हटलं थोड्या लॅश पण लावाव्यात. टिकलीही छान लावली आणि पटकन साडी चेंज केली आणि हा असा टोटल जो लुक आहे तो क्रिएट झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्हाला, तुमच्या परिवाराला आणि तुमच्या प्रियजनांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. तिळाचा ऊर्जा आणि गुळाचा गोडवा तुमच्या आयुष्यात कायम असू देत, ही माय भवानी चरणी प्रार्थना. आणि आत्ता आपण थांबतोय इथेच. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू.